चला बघा, लेक्चर नंबर 6 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि लास्ट क्लासमध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस केले होते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑक्सिडेशन स्टेट या टॉपिकचे. तर आता आपण ऑक्सिडेशन स्टेट शीच रिलेटेड टॉपिक आहे पुढे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. कारण तुम्हाला जर ऑक्सिडेशन स्टेट काढता आली, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता आलं, तर तुम्ही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज सांगू शकता की एखादा सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक आहे, फेरोमॅग्नेटिक आहे की डायामॅग्नेटिक आहे. ठीक आहे, तसा हा पार्ट आपला सॉलिड स्टेट मध्ये पण झालेला आहे. ओके, तर लेक्चर नंबर 6 आहे आजचं. आणि नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. थेरोटिकल क्वेश्चन काही एक्झाम मध्ये येत नाही है ना, थेरोटिकल क्वेश्चन पाहायला भेटत नाही, पण तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पल वरून तुम्हाला सांगायचं आहे पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे की फेरोमॅग्नेटिक असं ओळखायला सांगतील, किंवा तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट कॅल्क्युलेट करायला सांगतील. मग आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण एक्सप्लेन करू काय असतात. बघा, कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन मेटल exhibit magnetic properties due to unpaired electron present in their atoms. ट्रान्झिशन एलिमेंटचे जे कंपाऊंड आहेत ते मॅग्नेटिक प्रॉपर्टी का दाखवतात? कारण त्यांच्या कंपाऊंड मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवण्यासाठी अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची गरज आहे. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असला तर त्या सबस्टन्सला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो, आणि जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसला तर आपण त्याला डायामॅग्नेटिक म्हणतो. ठीक आहे, तर अमंग ट्रान्झिशन मेटल फेकोनी, आयरन, कोबाल्ट, निकेल, फेकोनी हे फेरोमॅग्नेटिक आहेत. हे काय आहे? फेरोमॅग्नेटिक. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कशाला म्हणतो? जे मॅग्नेटिक फील्ड मध्ये स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात है ना. व्हेन मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड externally, all the unpaired electron in this metal and their compounds align in the direction of applied magnetic field है ना. जशी तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करसाल त्याच्यामध्ये जेवढे अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे अलाइन होतील इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि ड्यू टू दिस द मॅग्नेटिक ससेबिलिटी इज एनहान्स. दीज मेटल कॅन बी मॅग्नेटाइज, दॅट इज दे अक्वायर परमनंट मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे हे आयरन, कोबाल्ट, निकेल जे आहे यांना तुम्ही मॅग्नेटाइज करू शकता आणि त्यांची परमनंट मॅग्नेटिक मोमेंट असेल. ठीक आहे, मॅग्नेटिक मोमेंटला आपण म्यू न डिनोट करतो. ओके, नंतर ईच अनपेड इलेक्ट्रॉन गिव्स राइज टू स्मॉल मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू इट्स स्पिन अँग्युलर मोमेंटम अँड अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, म्हणजे काय म्हणणं आहे याचं की प्रत्येक अनपेड इलेक्ट्रॉन कशामध्ये कॉन्ट्रीब्यूट करते? मॅग्नेटिक फील्ड मध्ये. का? कारण त्या इलेक्ट्रॉनचे दोन मोमेंटम असतात, एक स्पिन अँग्युलर मोमेंटम आणि एक ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. इन केस ऑफ फर्स्ट रो ट्रान्झिशन सिरीज, पण जे आपली पहिली ट्रान्झिशन सिरीज आहे त्या पहिल्या ट्रान्झिशन साठी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज क्वेंच अँड हेन्स कॅन बी निग्लेक्टेड. म्हणजे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज साठी आपण ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम घेत नाही. ठीक आहे, फक्त कोणता घेतो? स्पिन अँग्युलर मोमेंटम. कोणता घेतो? स्पिन अँग्युलर मोमेंटम. म्हणजे आपल्याला घेणं देणं आहे स्पिन अँग्युलर मोमेंटमची, आणि म्हणून आपल्या जवळ एक स्पिन ओनली फॉर्म्युला आहे. काय आहे? स्पिन ओनली फॉर्म्युला. तर स्पिन ओनली फॉर्म्युला काय सांगते आपल्याला? स्पिन ओनली फॉर्म्युला आहे म्यू. म्यू इज इक्वल्स टू अंडर रूट n इन ब्रॅकेट n प्लस 2. आणि इथं जो n आहे, n म्हणजे आहे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. n म्हणजे काय आहे? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स है ना. आणि मॅग्नेटिक मोमेंट जे आहे त्याला आपण कशाने डिनोट केलं? म्यू. आणि मॅग्नेटिक मोमेंटचं युनिट असते pm. pm म्हणजे बोहर मॅग्नेटॉन. pm म्हणजे बोहर मॅग्नेटॉन. ठीक आहे, आणि फ्रॉम द मॅग्नेटिक मोमेंट मेजरमेंट of metal complexes of first row transitions element, the number of unpaired electrons can be calculated. म्हणजे जर तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट दिलेली असेल तर तुम्ही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढू शकता, किंवा जर तुम्हाला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिलेले असले तुम्ही काय काढू शकता? मॅग्नेटिक मोमेंट काढू शकता with the use of spin only formula. As magnetic moment is directly related to number of unpaired electron, value will vary directly with the number of unpaired electron. आता मॅग्नेटिक मोमेंट कशावर डिपेंड आहे? नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स वर. जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन वाढले तर मॅग्नेटिक मोमेंट वाढेल. जर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कमी झाले तर मॅग्नेटिक मोमेंट कमी होईल. ठीक आहे, नंतर
magnetic moment are determined experimentally in solution or in solid state where the central metal is hydrated or bound to ligand. The slight difference in the calculated and observed value of magnetic moment can be noticed. है ना? आपण मॅग्नेटिक मोमेंट एक्सपेरिमेंटली सोल्युशन स्टेट मध्ये आणि सॉलिड स्टेट मध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि सोल्युशन स्टेट जेव्हा असते, आता सोल्युशन आहे म्हणजे तुम्ही पाणी घेणं आहे ना, आणि त्याला हायड्रेटेड स्टेट म्हणतो आपण, आहे ना, हायड्रेटेड. किंवा एक पार्ट येते कशाचा, लिगंडचा. आता लिगंड काय असतात हे मी तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर मध्ये शिकवेल, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये. ओके, लिगंड काय असतात ते तिकडे ना. तर महत्वाचं हे आहे की जे तुम्ही मॅग्नेटिक मोमेंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू राहिले आणि जे तुम्हाला एक्सपेरिमेंटली भेटू राहिली याच्यामध्ये थोडाफार फरक येणार. परफेक्ट व्हॅल्यू भेटेल ज्याची काही गॅरंटी नाही. कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मध्ये थोडासा डिफरन्स असेल. इन सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज, जेव्हा तुम्ही सेकंड किंवा थर्ड ट्रान्झिशन सिरीज म्हणता तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज सिग्निफिकंट. इथं तुम्ही ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट निग्लेक्ट करू शकत नाही. इथं दोन्ही अँग्युलर मोमेंटम कामाचे आहेत, स्पिन आणि ऑर्बिटल. तर देअरफॉर द सिंपल स्पिन ओनली फॉर्म्युला इज नॉट युजफुल अँड मोर कॉम्प्लिकेटेड इक्वेशन हॅव टू बी एम्प्लॉइड टू डिटरमाइन मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज साठी तो आपला जो स्पिन ओनली फॉर्म्युला आहे तो चालत नाही, कारण तो फक्त स्पिन अँग्युलर मोमेंटम कन्सिडर करते. आपल्याला ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम पण कन्सिडर करायचं आहे सेकंड आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीज साठी. द मॅग्नेटिक मोमेंट फर्दर आर फाउंड टू बी टेम्परेचर डिपेंडंट. मॅग्नेटिक मोमेंट कशावर डिपेंड असते, टेम्परेचरवर. टेम्परेचर चेंज झालं की मॅग्नेटिक मोमेंट चेंज होते. हा झाला सगळा बेसिक पार्ट आहे ना, सर्व बेसिक पार्ट. मग आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जिथे काही आयन्स आहेत हे त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेत, हे त्यांचे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. मग आता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत हे त्यांची कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मोमेंट आहे आणि हे एक्सपेरिमेंटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. आता दोघांमध्ये थोडाफार फरक दिसेल असं मी तुम्हाला सांगितलं. जसं इथं 1.73 1.75, 2.84 2.76, 3.87 3.86, 4.90 4.80, म्हणजे थोडाफार फरक आहे ना. कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मध्ये थोडाफार फरक आहे. ठीक आहे, ते काढायची कशी ते तर मी शिकवतोच तुम्हाला. फक्त या टेबलमध्ये आधीच काढून ठेवलेली आहे, पण ते टेबल काही आपल्याला अजून महत्त्वाचं, टेबल रायटिंग मध्ये लिहिण्याची गरज नाही, आपल्या नोटबुक मध्ये लिहिण्याची गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त तुम्हाला एक सांगण्यासाठी मी दाखवलं इथं की कॅल्क्युलेटेड आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मध्ये थोडाफार फरक आहे. क्लिअर? ओके. मग आता आपण सांगितलं की बाबा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज नुसार सबस्टन्स 3 प्रकारचे आहेत, है ना. कोणकोणते 3 आपण पहिला डिस्कस करू. कोणता? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक 3 टेबलच करू आपण. एक आहे माझ्याजवळ डायामॅग्नेटिक. डायामॅग्नेटिक. दुसरा आहे पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. आणि तिसरा आहे फेरोमॅग्नेटिक. ठीक आहे, काय फरक आहे तसा आपण हे सॉलिड स्टेट मध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, सांगा मग. मॅग्नेटिक फील्ड मध्ये हे काय होतं, अट्रॅक्ट की रिपेल? रिपेल. डायमॅग्नेटिक काय होतात? रिपेल होतात. म्हणजे काय म्हणणार आपण, पहिला पॉइंट, रिपेल इन मॅग्नेटिक फील्ड. रिपेल इन मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतात? रिपेल होतात. हे काय होतात? पॅरामॅग्नेटिक काय होतात? अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. हे मॅग्नेटिक फील्ड मध्ये अट्रॅक्ट होतात, मॅग्नेटिक फील्ड. आणि यांचं रे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड आहे ना, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. हा पहिला पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. ओके. नंतर दुसरा महत्वाचं, यांच्याजवळ जे डायमॅग्नेटिक आहेत त्यांच्याजवळ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नसते, आहे ना. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. नो अनपेअर्ड
नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. दॅट इज त्यालाच काय म्हणणार तुम्ही, ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन कसे असतात, पेअर्ड असतात. जोडी आहे, सगळ्या इलेक्ट्रॉनची जोडी आहे, एकही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे. इथं काय आहे, प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इथं काय आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि इकडे प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. आणि तसंही जास्त डोकं लावायचं काम नाही. फेरोमॅग्नेटिक आलं तर फेरोमॅग्नेटिकचे एक्झाम्पल फिक्स आहेत. काय एक्झाम्पल आहे, फेकोनी. हे या चॅप्टरचे आहेत है ना, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये आहे ना. कोण आहे, फेकोनी. तसे अजून दोन होते, आठवते का, जीडी आणि CrO2 आहे ना. आता मी ते ब्रॅकेट मध्ये टाकतो. एक आहे जीडी आणि दुसरा कोण आहे, CrO2 आहे ना. ओके, हे पण आहेत. बस एवढेच आहेत फेरोमॅग्नेटिक, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. मग टेन्शन घ्यायचं कोणासाठी, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक. आणि हे ओळखायचे कसे, तर याच्यासाठी काय करायचे, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढायचे. जर तुम्हाला नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढता आले तर अनपेअर्ड असले तर पॅरामॅग्नेटिक आणि अनपेअर्ड नसले तर डायमॅग्नेटिक. बस खतम. ठीक आहे, नेक्स्ट. आता क्वेश्चन काय म्हणत आहे, स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स रिराइट द करेक्ट स्टेटमेंट. बघा, द एलिमेंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज शो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. पहिल्या सिरीजचे एलिमेंट्स व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. बरोबर आहे का, बरोबर आहे. द ट्रान्झिशन एलिमेंट आर मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन एलिमेंट ऑफ ग्रुप 1 and 2. चुकलं. कोण जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ग्रुप 1 आणि 2 चे. कारण लेफ्ट साइडला जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. इकडे इकडे आलं की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी 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 होते. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट हे कमी आहेत. ट्रान्झिशन एलिमेंट आर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे ना, कोणापेक्षा, ग्रुप 1 आणि 2 पेक्षा. आणि तिसरं, इन द लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आता हा पॉईंट महत्वाचा, लक्षात ठेवा. लोअर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत ते आयोनिक कंपाऊंड बनवतात. लोअर ट्रान्झिशन स्टेट मध्ये आयोनिक कंपाऊंड बनवतात आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोव्हॅलंट कंपाऊंड बनवतात. लोअर मध्ये आयोनिक बनवतात आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कोव्हॅलंट. जसं मॅग्नीज आहे, +7 +6 कोव्हॅलंट कंपाऊंड बनवेल. पण तेच मॅग्नीज +2 +3 मध्ये आयोनिक बनवेल. म्हणजे कमी ऑक्सिडेशन स्टेट असली तर आयोनिक कंपाऊंड आणि हायर ऑक्सिडेशन स्टेट असली तर कोव्हॅलंट कंपाऊंड. ठीक आहे, म्हणजे ते ट्रू आहे. ट्रू आहे ना हे, हा, तर हे ट्रू आहे. परत ट्रू ऑर फॉल्स काय म्हणत आहे, क्रोमियम हॅज हायेस्ट मेल्टिंग पॉइंट अमंग द एलिमेंट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. पहिल्या ट्रान्झिशन सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉइंट कोणाचा आहे, क्रोमियमचा. बरोबर आहे का, काल MCQ बी घेतला होता आपण याच्यावर है ना. क्रोमियमचा सगळ्यात जास्त असते पहिल्या सिरीज मध्ये. आणि ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा असते, टंगस्टन. W सगळ्यात वर होता की नाही. हा, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस आर अट्रॅक्टेड व्हेरी वीकली टुवर्ड्स द अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. चुकीचं आहे. वीकली होतात का अट्रॅक्ट, कसे होतात, स्ट्रॉंगली. कसे अट्रॅक्ट होतात, व्हेरी स्ट्रॉंगली. म्हणजे हे फॉल्स आहे. सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हॅज मॅग्नेटिक मोमेंट 1.73. जर एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक मोमेंट किती असते, 1.73. ठीक आहे. मग आता मॅग्नेटिक मोमेंट, एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे सिंगल, मग सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे यांची व्हॅल्यू किती आहे रे, 1. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे, 1. मग आपला म्यूचा फॉर्म्युला काय आहे रे, म्यूचा फॉर्म्युला आहे √n इन ब्रॅकेट n+2. बरोबर. आता व्हॅल्यू पुट करा, √n किती आहे, 1 इन ब्रॅकेट 1+2 म्हणजे किती झालं, √3. आणि √3 पार्ट असते तुमचं 1.732 कशामध्ये, बोहर मॅग्नेटॉन. बरोबर आहे का मग, बरोबर आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे की 1.73 बरोबर ना. एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर मॅग्नेटिक मोमेंट 1.73 करेक्ट आहे. पिकअप द पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. याच्यापैकी पॅरामॅग्नेटिक कोण आहे, पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, ज्याच्याजवळ काय असेल, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तो काय असेल, पॅरामॅग्नेटिक. चेक करू मला, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काढा लागतील. कसे काढायचे ते पहा. पहिले दिला आहे तुम्हाला Cu1+,
मग Cu1+ आहे तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर 29, बरोबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन, पुढे रे 4s आणि 3d, 4s आणि 3d. तर आर्गॉन मध्ये 18 ने 19, 19 आणि 10 29. पण तुम्हाला काय पाहिजे Cu1+. मग एक इलेक्ट्रॉन काढून टाकायचा. कुठून काढसाल शेवटच्या शेल मधून. शेवटची शेल कोणती आहे चौथी. मग इथून 4s मधून एक इलेक्ट्रॉन काढला 0 आणि इथं किती राहिले 10. मग डी ऑर्बिटल असतात किती 5. डी ऑर्बिटल किती असतात 5. ठीक आहे. आणि याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत 10. पहिले कसे भरणार सिंगल 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 सिंगल. किती झाले 5. आता 6 7 8 9 10. मग याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहे का. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आहे 0 आणि यांची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे हा कसा आहे डायामॅग्नेटिक. कसा आहे डायामॅग्नेटिक. हा पॅरामॅग्नेटिक आहे का नाही. क्लिअर इथपर्यंत. नेक्स्ट पुढचा. पुढे कोण दिलाय Fe3+. तर पहिले Fe काढायला लागेल ना. ठीक आहे मग तो काढू बघा. तर Feचा ॲटॉमिक नंबर किती आहे किती मोठा दगड नाही की नाही. हा ना माझ्या डोक्यात. Feचा ॲटॉमिक नंबर माहित नाही किती आहे 26. हा मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन 4s 3d. आता इलेक्ट्रॉन भरा 18 2 20 आणि 6 26. पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे Fe3+. मग Fe3+ आहे तर 3 इलेक्ट्रॉन काढून टाका. आता जर तुम्ही 3 इलेक्ट्रॉन काढून टाकले ठीक आहे 3 इलेक्ट्रॉन काढून टाकले तर शेवटच्या ह्याच्यात 2च आहेत. मग इथचे 2 काढले तर इथं 0. पण आपल्याला काढायचे किती आहेत 3 है ना. चैताली 3 काढायचे आहेत आपल्याला है ना. मग काय करणार आपण एक यातून काढणार तर यात किती राहिले 5. मग आपले डी ऑर्बिटल किती असतात 5. डी ऑर्बिटल असतात 5 आणि इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यात 5. सिंगल 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 सिंगल. ठीक आहे. म्हणजे इथं यांची व्हॅल्यू किती आहे 5 आणि अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे हा कसा आहे पॅरामॅग्नेटिक. म्हणजे तुम्हाला अनपेड इलेक्ट्रॉन काढता आले पाहिजेत. अनपेड इलेक्ट्रॉन काढता आले की झालं. म्हणजे हा कसा आहे पॅरामॅग्नेटिक. क्लिअर. अजून कोण आहे लय आहेत ते. मग आता एवढे तुम्ही काढता ना घरी. मी त्यातला एक काढून दाखवतो तुम्हाला. कोणता पीडी. कारण तो या सिरीजचा नाही 30च्या पुढचा आहे म्हणून त्याला काढून दाखवतो. ठीक आहे. मग आता पॅलॅडियम साठी काय होणार सांगा. पॅलॅडियमचा ॲटॉमिक नंबर किती यारी जरा निभाना मौत तक रुकावट राह पडे पिडी. 39 पासून सुरुवात होत असते. 39 40 41 42 43 44 45 46. किती आहे 46. किती आहे 46. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर आर्गॉन नंतर 4s नंतर 3d. आणि महत्वाचं याले लय मोठे स्टार लावायचे आहे की नाही का. कारण हे एक्सेप्शन आहे ना. हा आणि याच्यात यस मध्ये 4s आणि 3d येते का आर्गॉन येते का होच म्हणतात ते. मग काय ना आर्गॉन येईल का काय येईल मग क्रिप्टॉन. काय येणार क्रिप्टॉन. नंतर इथं 5s आणि इथं 4d. हा पुढच्या सिरीजचा आहे ना. हा मग इथं 5s आणि 4d येणार. मग आता इलेक्ट्रॉन्स भरा 4d. हा 4d है ना. हा मग इलेक्ट्रॉन्स भरा. एक्सेप्शन आहे ना. हा एकटा असा आहे की याच्या ns मध्ये 0 असतात ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये. म्हणजे 5s मध्ये 0. हे 36 आणि हे 10. किती झाले 46. झालं ना बरोबर. हा आता पुढे आपल्याला किती दिलाय त्यानं पॅलॅडियम 2+.
आपल्याला काय दिलंय त्यांना पॅलेडियम 2+. मग 2+ चा अर्थ काय आहे? 2 इलेक्ट्रॉन काढून टाका. आणि 2 इलेक्ट्रॉन जर काढले तर इथं तर 0 होतेच आणि इथं 8. आणि डी ऑर्बिटल किती असतात? 5. डी ऑर्बिटल 5. आता इलेक्ट्रॉन भरा. 8 भरा लागतात. पहिले कसे भरायचे? सिंगल 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 सिंगल. किती झाले? 5, 6, 7, 8. म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत? 2. आणि 2 अनपेड आहेत म्हणजे हा कसा आहे? पॅरामॅग्नेटिक. संपलं. झालं ना? मग आता बाकीचे काढसाल ना तुम्ही, है ना? मी आता काही सांगितले तुम्हाला, आता बाकीचे तुम्ही काढत बस जा. सेम क्वेश्चन. नेक्स्ट. What will be the magnetic moment of transition metal having 3 unpaired electron? Unpaired electron किती आहेत? 3. तर मॅग्नेटिक मोमेंट किती है ना? साधं सोपं लॉजिक सांगतो. अनपेड इलेक्ट्रॉन 1, मॅग्नेटिक मोमेंट 1 पॉइंट समथिंग. अनपेड इलेक्ट्रॉन 2, मॅग्नेटिक मोमेंट 2 पॉइंट समथिंग है ना? अनपेड इलेक्ट्रॉन 3, मॅग्नेटिक मोमेंट 3 पॉइंट समथिंग. असंच येणार आहे. ओके. मग आता इथं अनपेड इलेक्ट्रॉन 3 आहेत तर तुमचं उत्तर काय आहे? 3 पॉइंट समथिंग. मग 3 पॉइंट समथिंग उत्तर हे इक्वल टू 1.73 आहे का? हे लेस दॅन 1.73 आहे का? ते मोर दॅन 1.73 आहे. बरोबर. बघा, अनपेड इलेक्ट्रॉन 3 आहेत म्हणजे यांची व्हॅल्यू 3. आणि म्यूचा फॉर्म्युला अंडर रूट n इन ब्रॅकेट n + 2. मग अंडर रूट 3 इन ब्रॅकेट 3 + 2. बरोबर. म्हणजे म्यू इज इक्वल टू अंडर रूट 3 इन ब्रॅकेट 5. बरोबर. आता मला सांगा 3 5 15 आणि उत्तर येईल 3 पॉइंट समथिंग. काऊन रे? कारण √16 किती असते? √16 4 आहे. तर हा त्याच्यापेक्षा कमी येईल जरासा, कारण हा √15 आहे. म्हणजे तुमचं उत्तर 3 पॉइंट समथिंग. मग 3 पॉइंट समथिंग येणार म्हणजे तुमचं उत्तर मोर दॅन 1.73. क्लिअर? हा. आवाज कमी करू? जास्त आला का? बर. आता जास्त कमी झाला? बरोबर आहे का? बर, ठीक. इथं मॅग्नेटिक प्रॉपर्टीज संपल्या. नेक्स्ट आहेत कलर्ड प्रॉपर्टीज. जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत ते कलर्ड प्रॉपर्टीज दाखवतात. ओके. मग आता याचं म्हणणं काय? कंपाऊंड्स ऑफ S अँड P ब्लॉक एलिमेंट्स आर ऑलमोस्ट व्हाईट है ना? S आणि P ब्लॉकचे जे एलिमेंट आहेत त्यांचे जे कंपाऊंड असतात, जसं फॉर एक्झाम्पल NaCl, सोडियम क्लोराइड, कसा आहे? व्हाईटच आहे ना? अरे आहे ना. हा. तर कंपाऊंड्स माहित आहे की नाही? हा. तर कंपाऊंड जर असेल S आणि P ब्लॉक एलिमेंटचं ते ऑलमोस्ट काय असते? व्हाईट असते. व्हॉट कुड बी द ऍब्सॉर्ब्ड रेडिएशन, UV और व्हिजिबल? तर त्यानं कोणतं रेडिएशन ऍब्सॉर्ब केलं है ना? जे सनरेज आहेत, सनरेज मधलं काहीतरी रेडिएशन तो ऍब्सॉर्ब करेल. सनरेज त्याच्यामध्ये वेगवेगळे रेडिएशन असतात. कॉस्मिक रेज, रेडिओ ऍक्टिव्ह वेव्ह है ना? अजून रेडिओ वेव्ह, अल्फा रे, कोणते होते? गॅमा रेज, अल्ट्राव्हायलेट लाईट, विजिबल लाईट. टेस्ट आहे आज आपली. हा. त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे की नाही? आहे ना? हा. तर त्याच्याशीच रिलेटेड आहे ना? तर जे जसं कलर कधी शो करते है ना? जसा आता माझ्या टी शर्टचा कलर तुम्हाला ब्लॅक दिसू राहिला है ना? कशामुळे दिसू राहिला? विजिबल लाईट मुळे. कशामुळे? विजिबल लाईट. विजिबल लाईट मध्ये विप गौर असते. विप गौर मराठीत त्याला म्हणतात तानापिही निपाजा है ना? विप गौर. विप गौरला काय म्हणतात? तानापिही निपाजा. म्हणजे ता म्हणजे तांबडा है ना? ताना, ना म्हणजे निळा. काय? निळा, नारंगी. ताना पी पिवळा, ही हिरवा. ताना पिही नी निळा है ना? ताना पिही नी पा पारवा, जा जांभळा. इंडिगो
विपगॉर मधला व्हायलेट इंडिगो, तो इंडिगो म्हणजे पारवा आहे ना, असं म्हणतात त्याला. तर ते कलर्स आहेत, रेनबोचे 7 कलर आहेत ना हे, हा तेच आहे. तर याच्यामुळेच आपल्याला कलरफुल सगळं काही दिसते आहे ना, विजिबल लाईटमुळे. तर याचा म्हणणं काय, अ सबस्टन्स अपियर कलर्ड, एखादा सबस्टन्स कलर कधी शो करते, इफ इट ऍब्सॉर्ब पोर्शन ऑफ विजिबल लाईट, जेव्हा तो विजिबल लाईटला ऍब्सॉर्ब करते तेव्हाच तो कलर दाखवेल. ठीक आहे. नंतर सिन्स कंपाऊंड्स ऑफ एस अँड पी ब्लॉक डू नॉट ऍब्सॉर्ब विजिबल लाईट, नाही ना, हे विजिबल लाईटला ऍब्सॉर्ब करत नाहीत, बिकॉज द एनर्जी रिक्वायर्ड टू प्रोमोट इलेक्ट्रॉन टू एन आउटर शेल इज ऑफन हाय अँड फॉल्स इन अल्ट्राव्हायलेट रिजन, है ना. याच्यासाठी जे एनर्जी रिक्वायर्ड आहे ते कोणत्या रिजन मध्ये येते, अल्ट्राव्हायलेट रिजन मध्ये. हायर एनर्जी पाहिजे. ओके, अल्ट्राव्हायलेटची हायर एनर्जी आहे कोणापेक्षा, विजिबल लाईट पेक्षा. ठीक आहे. तर एखादं कंपाऊंड कलर कधी शो करते, जेव्हा ते विजिबल लाईटला ऍब्सॉर्ब करते, जेव्हा ते विजिबल लाईटला ऍब्सॉर्ब करते. ठीक आहे. मग आता आपल्याला कलर्ड प्रॉपर्टी बघायच्या आहेत कोणाच्या, ट्रान्झिशन एलिमेंटच्या. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट कलर्ड प्रॉपर्टी शो करते. बा थेरी तशी लय काही लिहिलं आहे, पण थेरीशी आणि एक्झाम मध्ये विचारण्यात जे क्वेश्चन येतात त्याचा काही संबंध नाही आहे ना. थेरी भरपूर आहे, पण क्वेश्चन एकदम सिम्पली आपण सॉल्व्ह करू शकतो. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसला डी ऑर्बिटल मध्ये तर शो कलर. काय सांगितलं, जर डी ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसला तर शो कलर, आणि जर डी ऑर्बिटल मध्ये सगळे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत किंवा डी ऑर्बिटल व्हॅकंट आहे तर कलरलेस, तेव्हा कलरलेस. म्हणजे कलर्ड प्रॉपर्टीज साठी दोनच कंडिशन, एक जर डी मध्ये 1 पासून 9 पर्यंत इलेक्ट्रॉन्स आहेत है ना, 1 पासून 9 पर्यंत, तर शो कलर, तेव्हा तो काय करेल, कलर शो करेल. आणि जर डी मध्ये 0 इलेक्ट्रॉन आहेत किंवा डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन आहेत तर अशा केसमध्ये कलरलेस, अशा केसमध्ये कलरलेस. झाले प्रश्न सॉल्व, सगळे प्रश्न सॉल्व है ना. डी मध्ये 0 किंवा 10 कलरलेस, आणि डी मध्ये 1 पासून 9 पर्यंत शो कलर, तेव्हा तो कलर दाखवेल. ठीक आहे. मग अ सबस्टन्स अपियर्ड कलर्ड, एखादा सबस्टन्स कलर कधी दाखवते, इफ इट ऍब्सॉर्ब पोर्शन ऑफ विजिबल लाईट, आणि द कलर डिपेंड्स अपॉन द वेवलेंथ ऑफ ऍब्सॉर्प्शन इन विजिबल रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कलर कशावर डिपेंड आहे, विजिबल रिजन मधला कोणत्या वेवलेंथचा लाईट त्यांना ऍब्सॉर्ब केला. ओके. आणि द आयोनिक अँड कोव्हॅलंट कंपाऊंड फॉर्म बाय द ट्रान्झिशन एलिमेंट आर कलर्ड. म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट जे कंपाऊंड तयार करतात दोन प्रकारचे, आयोनिक, कोव्हॅलंट, ते कलर शो करतात. द ट्रान्झिशन एलिमेंट कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन देअर डी ऑर्बिटल. ट्रान्झिशन एलिमेंटच्या डी ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, आणि व्हेन द ऍटम्स आर फ्री और आयसोलेटेड द 5d ऑर्बिटल डिजनरेट, है ना, डी ऑर्बिटल डिजनरेट. डिजनरेट शब्दाचा अर्थ काय आहे सांगा, या सर्वांची एनर्जी काय असते, सेम असते. डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, त्याचे नाव कोणकोणते, डी एक्स वाय, डी एक्स झेड, डी वाय झेड, डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल बॉन्डिंग, टेक्सटाइल्स. टॉपिक कोणत्या चॅप्टरचा हे माहित नाही तुम्हाला, केमिकल बॉन्डिंगचा आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्येच ऑर्बिटल शिकले की नाही, नाही केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकले. बर, दोन्ही याच्यात शिकवले, दोन्ही यात शिकवले ना. ठीक, असं तरी म्हणा, मला बरं वाटेल जरासं. ठीक आहे. हा, तर डिजनरेट ऑर्बिटल म्हणजे काय, ज्या ऑर्बिटलची एनर्जी सेम असते त्यांना आपण डिजनरेट. जसं डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, या 5 ऑर्बिटलची एनर्जी काय असते, सेम. ओके, डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत, त्या 5ची एनर्जी सेम, म्हणून त्यांना डिजनरेट ऑर्बिटल म्हणतात. आणि इन अ कॉम्प्लेक्स मेटल आयन इज सराउंडेड बाय सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स ऑर लिगंड. जेव्हा तुम्ही एखादा कॉम्प्लेक्स घेता, कॉम्प्लेक्स म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड, जे आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे
है ना. तर त्याच्यामध्ये जो सेंट्रल मेटल आहे, जो मेटल आहे त्याच्या आजूबाजूला लिगंड असतात, त्याच्या आजूबाजूला काय असतात, लिगंड असतात, ठीक आहे, किंवा सॉल्व्हेंट मॉलिक्यूल असतात. द सराउंडिंग मॉलिक्युल्स अफेक्ट द एनर्जी ऑफ डी ऑर्बिटल अँड देअर एनर्जी इज नो लॉंगर द सेम. मग होते काय, जेव्हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपण बघतो, सेंट्रल मेटलच्या आजूबाजूला लिगंड असतात आणि या लिगंडमुळे आता त्या 5 डी ऑर्बिटलची एनर्जी सारखी राहत नाही. म्हणजे पहिले 5 ची एनर्जी काय होती, सेम होती, पण जसे ते लिगंडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात त्या 5 ची एनर्जी सेम राहत नाही, त्यांची स्प्लिटिंग होते. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतात त्याला, CFT, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. म्हणजे होते काय, तर जे आपला डी ऑर्बिटल आहे समजा, असं कन्सिडर करा हे डी ऑर्बिटल आहे. किती असतात डी ऑर्बिटल, किती असतात, 5. डी ऑर्बिटल किती असतात, 5. आणि जेव्हा हे डी ऑर्बिटल कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, लिगंड, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, लिगंड्स, तेव्हा हे डी ऑर्बिटल 2 पार्ट मध्ये तुटतात. ठीक आहे, त्याच्यातले खाली 3 राहतात आणि वर 2 राहतात. जे खाली 3 आहेत त्यांना म्हणतात DXY, DXZ आणि DYZ. आणि वर जे 2 आहेत ते एक आहे DX² - Y² आणि एक आहे DZ². ठीक आहे, आता या 5 जणांची एनर्जी सारखी होती, पण तिघांची एनर्जी कमी आहे आणि दोघांची एनर्जी जास्त आहे. खाली आहे म्हणजे एनर्जी कमी, वर आहे म्हणजे एनर्जी जास्त. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग म्हणतात त्याला. ओके, मग आता हे तुटले, 2 ग्रुपमध्ये तुटले. खालच्या ग्रुपला T2G म्हणतात आणि वरच्या ग्रुपला EG म्हणतात. EG 2 जण, वर 2 जण. T2G म्हणजे 3 जण, खाली 3 जण. ठीक आहे, खालचं T2G, वरचं EG. ओके, मग आता जर समजा याच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला, समजा इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे तो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आला इथं. आता हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय करते, विजिबल लाईट जोडून एनर्जी काय करते, ऍब्सॉर्ब. आणि यानं एनर्जी ऍब्सॉर्ब केली की याची एनर्जी वाढली, आणि एनर्जी वाढेल ना, आणि एनर्जी वाढली की हा कुठे जम्प करेल, वरच्या ऑर्बिटल मध्ये. समजलं, म्हणजे तो लाईटला ऍब्सॉर्ब करेल आणि कुठे जम्प करेल, वर. वर गेला म्हणजे एनर्जी वाढली, मग एनर्जी वाढली, स्टॅबिलिटी कमी, म्हणून हा परत काय करते, खाली येते आणि एनर्जी रिलीज करते. समजलं का, कारण ते एनर्जी वाढली तर स्टॅबिलिटी कमी झाली, त्याला स्टेबल आहे, मग तो परत काय करते, एनर्जी रिलीज करते. म्हणजे इथं एनर्जी ऍब्सॉर्ब केली, वर गेला, वरून एनर्जी रिलीज केली, परत एनर्जी रिलीज केली आणि परत खाली आला. समजलं का. आणि जी एनर्जी त्यांना ऍब्सॉर्ब केली त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो दाखवते. जी एनर्जी त्यांना ऍब्सॉर्ब केली त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो दाखवते. ठीक आहे, जो कलर ऍब्सॉर्ब केला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो दाखवते. ठीक आहे, ते कसं ते सांगतो आता बघा. तर as the principal quantum number of d orbital is the same, the amount of energy required for transition of electron from one d orbital to another is quite small. The small energy required for this transition is available by absorption of radiation having certain wavelength from visible region. Remaining light is transmitted and the observed color of the compound correspond to the complementary color of light absorbed. That means if red light is absorbed, then the transmitted light contain excess of other color in the spectrum, the particular blue, so the compounds appear blue. लय काय काय सांगेल आहे, एवढं काही टेन्शन घेऊ नका, मी साध्या सोप्या भाषेत तुम्हाला आधीच समजून सांगितलं. ठीक आहे, जो कलर त्यांना ऍब्सॉर्ब केला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो दाखवेल, बस एवढं लक्षात. जो कलर त्यांना ऍब्सॉर्ब केला त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो काय करणार आहे, दाखवणार आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके, बघा जसं the ions having no unpaired electron, जर अनपेड इलेक्ट्रॉन नाहीच आहे ना, आर कलरलेस, ते कसे असतात, कलरलेस. अनपेड इलेक्ट्रॉन नसला गौरी म्हणजे कलरलेस, गौरी नाही, कोण आहे, सानिका. फॉर एक्झाम्पल जसं Cu+ आहे, तर Cu+ च्या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 10. अरे Cu+ च्या डी मध्ये 10. Ti4+ आहे, त्याच्या डी मध्ये किती आहेत, 0. मग अशा केसमध्ये त्याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे, म्हणजे तो कसा आहे, कलरलेस. आणि कलर ऑफ द ट्रान्झिशन मेटल आयन डिपेंड अपॉन लिगंड अँड जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. कलर कशावर डिपेंड आहे, कलर डिपेंड आहे लिगंडवर.
आणि जॉमेट्रीवर. जॉमेट्री कोणकोणत्या जॉमेट्री असतात? लिनियर, टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल, पेंटागोनल, बायपिरॅमिडल, ट्रायगोनल, बायपिरॅमिडल, स्क्वेअर प्लेनर, पिरॅमिडल, अशा जॉमेट्री असतात की नाही. हा, तर इथं लिगंड आणि जॉमेट्रीवर कलर डिपेंड असते. कशावर? लिगंड आणि जॉमेट्री. वेन कोबाल्ट क्लोराइड, आता महत्वाचं, कोबाल्ट क्लोराइड म्हणजे त्याच्यामध्ये कोबाल्टवर चार्ज आहे +2. कोबाल्ट क्लोराइड म्हणजे COCl2 है ना. इज डिझॉल्व इन वॉटर, याला पाण्यात टाकलं, COCl2 ला पाण्यात टाकलं. इट फॉर्म्स पिंक कलर ऑफ द कॉम्प्लेक्स, तो एक कॉम्प्लेक्स बनवते. कोणता? COH2O/6 2+ है ना. हे कंपाऊंड तयार करते. कोणतं कंपाऊंड? हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, COH2O/6 नावाचं, त्याच्यावर 2+. हे कंपाऊंड तयार केलं. कलर कोणता आहे? पिंक. आणि याची जॉमेट्री कोणती आहे? ऑक्टाहेड्रल. कोणती जॉमेट्री आहे? ऑक्टाहेड्रल. म्हणजे जेव्हा ऑक्टाहेड्रल जॉमेट्री होती तेव्हा कलर कोणता होता? पिंक. आणि बट व्हेन दिस सोल्युशन ट्रीटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, पण याची रिएक्शन जर कोणासोबत केली? HCl सोबत. HCl मध्ये Cl- असते, तर जो कॉम्प्लेक्स तयार होते त्याचा कलर कसा आहे? डीप ब्ल्यू, ब्ल्यू कलर आहे है ना. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स तयार झाला याचा कलर कसा आहे? ब्ल्यू आहे. आणि याची जे जॉमेट्री आहे, द चेंज इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अनदर कॉम्प्लेक्स विच हॅज टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. म्हणजे पहिले याचं स्ट्रक्चर कोणतं होतं? ऑक्टाहेड्रल, तेव्हा याचा कलर पिंक. आणि जेव्हा HCl सोबत रिएक्शन केली तेव्हा हे कंपाऊंड तयार झालं. म्हणजे काय झालं? H2O निघले आणि त्याच्या ठिकाणी कोण लागले? Cl. 6 H2O निघले आणि 4 Cl लागले. ओके, तर हे ऑक्टाहेड्रल होतं, हे टेट्राहेड्रल आहे. आणि ऑक्टाहेड्रलचा कलर पिंक होता, टेट्राहेड्रलचा कलर डीप ब्ल्यू होता. ठीक आहे. रिएक्शन महत्वाची नाही आहे, महत्वाचा आहे तुम्हाला याचा कलर आणि याची जॉमेट्री, याचा कलर आणि याची जॉमेट्री. ठीक आहे. मग आता हे ते कलर व्हील आहे, याला काय म्हणतात? कलर व्हील. आता कलर व्हील काय सांगते आपल्याला? हे कलर व्हील आहे. तर कलर व्हील म्हणजे साध्या सोप्या भाषेत असं एक व्हील आहे. आणि या व्हीलला काय केलेलं आहे? ठीक आहे. आणि या कलर व्हील मध्ये लिहिलेलं आहे विप गॉर. काय लिहिलेलं आहे? विप, आय सोडून द्या, विप गॉर, विप गॉर आहे ना, असं विप गॉर. ठीक आहे. तर कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे काय? कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे हा कलर, जसं ब्ल्यूच्या अपोजिट कोण आहे? ऑरेंज. म्हणजे हे झाले कॉम्प्लिमेंटरी कलर. म्हणजे त्यानं ब्ल्यू ऍब्सॉर्ब केला तर दाखवेल कोणता? ऑरेंज. ऑरेंज ऍब्सॉर्ब केला तर दाखवेल कोणता? ब्ल्यू. तसंच इथं व्हायलेट आणि येलो हे कसे आहेत? कॉम्प्लिमेंटरी. ग्रीन आणि रेड कशा आहेत? कॉम्प्लिमेंटरी. समजलं? अपोजिट कलर म्हणजे कॉम्प्लिमेंटरी कलर्स. आणि कलर कशावर डिपेंड आहे? ट्रान्झिशन मेटलचा प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड डी इलेक्ट्रॉन. डी मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? डी ट्रान्झिशन होऊ राहिलं का? आता डी ट्रान्झिशन म्हणजे काय? डी मधला इलेक्ट्रॉन डी मध्ये चालला का? जसं मी हे इथं करून दाखवलं, हे इलेक्ट्रॉन डी मधला इलेक्ट्रॉन डी मध्ये पाठवला, याला काय म्हणतात? डी ट्रान्झिशन. काय म्हणतात त्याला? डी ट्रान्झिशन. ठीक आहे. आणि नेचर ऑफ लिगंड अटॅच टू द मेटल आयन. कोणता लिगंड अटॅच आहे? लिगंड कसा आहे त्याच्यावर बी डिपेंड आहे कलर काय असेल. आणि कशावर डिपेंड आहे? जॉमेट्रीवर. म्हणजे कलर, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, डी ट्रान्झिशन, लिगंड आणि जॉमेट्री एवढ्या गोष्टीवर डिपेंड असते. The color observed is different from colored absorbed. जो कलर ऍब्सॉर्ब केला त्याच्यापेक्षा वेगळा कलर तुम्हाला दिसेल है ना. द कलर ऑब्झर्व्ड इज द कलर ट्रान्समिटेड अँड इज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर ऍब्सॉर्ब. जो कलर ऍब्सॉर्ब झाला
त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर तो शो करते, जो कलर तो ट्रान्समिट करेल आहे ना, त्याच्यामुळे तो ट्रान्समिट झाला म्हणजे आपल्याला दिसेल. ओके. आणि द ऍडजसंट डायग्राम जे आहे याला कलर व्हील म्हणतात. आणि कलर व्हील मध्ये हे तुम्हाला डायगोनली अपोजिट जे ठेवेल आहेत, म्हणजे हा आणि हा असा, तर हा कॉम्प्लिमेंटरी कलर आहे. हा आणि हा कसा आहे, कॉम्प्लिमेंटरी. हा आणि हा कसा आहे, कॉम्प्लिमेंटरी. याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी कलर्स. ठीक आहे. आणि हे कोणकोणते फॅक्टर डिपेंड आहेत कलरसाठी, मग तेच प्रेझेन्स ऑफ अनपेड डी इलेक्ट्रॉन, डीटी ट्रान्झिशन, नेचर ऑफ लिगंड आणि जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्स याच्यावर डिपेंड आहे. जसं आता इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की हे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, कलर. आता कलर काही तुम्हाला पाठ करायची गरज नाही, पण जसं इथं डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. हा एक कोबाल्ट 2+ आहे. मग डी मध्ये 7 आहेत, तर डी मध्ये 7 कसे भरसाल तुम्ही सांगा बरं. पहिले डी ऑर्बिटल किती असतात, 5. आता याच्यात इलेक्ट्रॉन किती भरायचे आहेत, 7. कसे भरसाल, सिंगल 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 सिंगल. किती झाले, 5, 6, 7. किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे, 3. हे पहा, अनपेड इलेक्ट्रॉन 3. आणि अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे कलर दाखवेल. कोणता कलर दाखवते, हा पिंक. कोणता कलर दाखवते, पिंक. मग आता इथं क्रोमियम 3+ आहे. क्रोमियम 3+ मध्ये डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 3. मग डी मध्ये 3 आहेत, तर अनपेड बी 3च आहेत ना, कारण डी मध्ये जेव्हा तुम्ही 3 भरसाल, ठीक आहे, डी ऑर्बिटल किती आहेत, 5. आणि याच्यात तुम्ही 3 इलेक्ट्रॉन भरू राहिले है ना. मग 3 इलेक्ट्रॉन कसे भरसाल याच्यात, सिंगल सिंगल सिंगल. म्हणजे याच्याजवळ बी अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे, 3. आणि हा कोणता कलर दाखवते, व्हायलेट. ठीक आहे. कोबाल्ट दाखवते पिंक आणि क्रोमियम दाखवते व्हायलेट. ठीक आहे. असे वेगवेगळे कलर्स तो दाखवेल. मग आता इथं असे वेगवेगळे कलर टेबल करण्याची गरज नाही है ना. या टेबलमध्ये हे सगळे आयन्स आहेत. या आयन्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शेवटचं आणि यांच्याकडे असणारे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि त्यांचा कलर. आता बघा, याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत, याच्या डी मध्ये 0 आहेत, म्हणजे याच्यावर अनपेड इलेक्ट्रॉन आहे का, अनपेड इलेक्ट्रॉन 0. आणि अनपेड इलेक्ट्रॉन 0 आहे म्हणजे कलरलेस. याच्या डी मध्ये 0 आहे म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन 0. आणि डी मध्ये 0 म्हणजे कलरलेस. आता इथं बघितलं तर डी मध्ये किती आहेत, 10. इथं पण डी मध्ये किती आहेत, 10. डी मध्ये 10 आहेत म्हणजे पूर्ण 5 ऑर्बिटल पूर्ण भरेल आहेत, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे का, आणि अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणजे कलरलेस. तर हे दोन्ही पण काय आहे, कलरलेस. हे दोन्ही पण काय आहेत, कलर. आता बाकीच्यांजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहेत आणि ज्याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहेत तो शो कलर. ज्याच्याजवळ अनपेड इलेक्ट्रॉन आहे तो कलर शो करेल. ठीक आहे. जसं आता यानं म्हटलं, ठीक आहे, नेक्स्ट क्लासमध्ये तुमचे चेहरे पाहून असं वाटलं मला, आहे की नाही. हां, नेक्स्ट क्लासमध्ये काय तसं 4-5 स्लाइड राहील त्या. पण आता नेक्स्ट क्लासमध्ये काय करू आपण, ह्या राहिलेल्या 4-5 स्लाइड आणि या टॉपिकचे MCQ ते नेक्स्ट क्लासमध्ये.